नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे आणि इले मामाकडे दिनो म्हणता कायाकिंग करू जाऊया. तर तारकर्ली बीचजवळच कायाकिंग चालू झाला होय ना दिने? हो. हां, तर दिन्याचं मित्राचं कायाकिंग आहे. आम्ही जातो कायाकिंग करू आणि दाखवते तुमचं काय काय कसं कायाकिंग हा खया. चला मित्रांनो, फायनली स्पॉटवर इलो आणि दिनो मित्रा फोन करता. तो मित्र काय इलो नाही अजून स्पॉटवर. काहीसून आहे बघा, काहीसून खाली उतरायचा आणि ते 3 लागले आहेत नाही 2 आहेत. आपल्याक 2 आहेत, मी आणि दिनो हो ना. आणि दोन काय असतं ते असतात गायडर असतं ते 2 गायडर प्रत्येक एक असतं ना गायडर. चला बघूया. तर तारकर्ली बीच आहे मित्रांनो आणि हाय कायाकिंगचे थोडे लावलेले आहेत. तर आम्ही ऐसून जातो पुढसून खाली आणि हय निघाले रे निन्या बाहेर ऐसून डायरेक्ट मँग्रोज जा सगळे. हां चला बघूया काय काय. आता गावात तारकर्ली बीचचा पार्किंग होता मित्रांनो. आता मालक इथले आणि आता आपण लाईफ जॅकेट लावतो. दिन्यान पण लाईफ जॅकेट लावते ना, पण लावतोय. बस झाले 2. तर पुढाचं काय नाही तरी पण सेफ्टीसाठी. हां, सेफ्टीसाठी तुमका लाईफ जॅकेट आहे. गायडर असतं तुमच्यासोबत. आपल्याला इथे कोणते कोणते स्पॉट बघायला भेटणार आहे? इथे जाताना मध्ये मध्ये मँग्रोवची झाडं आहे. मँग्रोवची झाडं आणि पुढे गेल्यावर सनसेट पॉईंट भेटायला मिळेल. आता पुढे जाऊन सनसेट पॉईंट. ओके, तर चला मित्रांनो, पुढे जाऊन आपल्याला डायरेक्ट बीचवर काय काय दिसणार ते आपण दाखवू. आणि हा बीचवर टच होत आहे. हा जो जातोय ना हा बीचवरती जातो डायरेक्ट तारकर्ली बीचवर. तर चला जाऊया. तर मित्रांनो, फायनली आपण नदीत आलेलो आहे आणि दिनेश चालवते. दिनेश इकडे बघ, दिनेश चालवते आणि तिकडे आपला गायडर आहे. तुम्ही सोबत असाल तर गायडर तुमच्या सोबत असणार. आता आम्ही कसे आम्ही इथलेच आहोत ना, मग आम्ही निघालोय. तर हे बघा, ही असतं ना पोलवायचं असतं. भारी एक्सपिरियन्स आहे. आणि इथे ना नारळाची झाडं आहेत बघा अशी साईडला. आणि इकडे सनसेट आता तुम्हाला बघायला भेटेल लेट आल्यावरती. संध्याकाळी इव्हिनिंगला जर आलात आणि मॉर्निंगला जर आलात चांगला सीन बघायला भेटेल. दिलेला गाडी मँग्रोवचं झाड आहे. हां, हे झाड इतर झाडांपेक्षा 6 पट कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो, ऑक्सिजन सोडत असतं. ह्याला कोकणचं लंग्स असं बोलतात. कोकणचं लंग्स मँग्रोव्ह आहेत नाही? मँग्रोव्ह आहे. जी ती खासियत आहे, इतर झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन सोडतात. ऑक्सिजन 6 पट जास्त ऑक्सिजन सोडतात. तू मग काय बोलतोय? आहे ना डन. वाकडा मारत मित्रांनो. आता दिनेश ड्राईव्ह करतोय बघा. दिनेश म्हणते तुला काही जमत नाही, मग काय मस्त मजा घेतोय मी मागून. तिकडे कुणाल, मी तुम्हाला कुणालचा नंबर देतो. तुम्हाला जर यायचं असेल तारकर्लीला तर नक्की या. हा का मस्त वाटता. तू चालवलं तर भारीच वाटता रे. बसान विराज मजा वेगळी. त्या साईडला मार. हा नंबर कोणता रे? हा माहिती ब्रेक नाही गाडी. पाणी इकडे या साईडला कमी आहे म्हणून आपण या साईडने जातोय. हे बघा, हा समुद्र लागलाय. तारकर्ली बीच जवळ आलोय आम्ही आता. आणि दिनेश चालवतोय, मी फक्त मजा घेतोय मागून. दिनेश मला बोलतोय तुला काही येत नाही, तू शांत बस. मग काय आपण शांत बसायचं, मजा घ्यायची. हे बाबा काही नेतं दिनेश इथे डायरेक्ट टाकत होता. चालव चल. बीचवर इलो आता. नदीतून बीचवर इलं. नदी इथे बीचला कनेक्ट होते. सगळं मॅनग्रोव्ह वगैरे बघून पुढे आलो.
आतमध्ये पक्षी पण खूप आहेत ना. जर तुम्ही आला तर नक्की आहे, ते वेगळी मजा आहे इथे कायाकिंग करायला. चालू होतं इथे, आम्ही खालीच आहे रे. फुकट वागतोय तू, फुकट. चल ओव्हर ऍक्टिंग. हॉटेल आहे त्याच्या साईडने आम्ही जातोय आणि दिनेश चालवतोय बघा. दिनेश हा इथंच मार फटाफट मार जोरात. हा मार, माती येत नको मारू मेला थोडीशी. हबीबी कबीबी. माझा व्हिडिओ बनवताना थांब. कायाकिंग करतोय, मस्त वाटते. वाव, ऑसम फिलिंग, ऑसम. आणि समोर सनसेट आहे, दाखव. आता आम्ही डायरेक्ट बीच कनेक्ट आलो आहे. तो बंद करतो, शॉर्ट दाखव जरे, शॉर्ट दाखव. ऑसम. सामने आता येतो सनसेट. आमचं काय म्हणजे आमच्या पाहुण्यांचं आहे. आता आपण तारकर्ली बीचवर आलो. इथं आपण कायाकिंगची जेव्हा आपली ओढी आहे तिथं लावले कायाकिंग, आणि इथं बीचची मजा घेतोय. बीच दाखव. हा सनसेट आहे, सनसेट पॉईंटवर आलोय आम्ही मस्त. आणि फुले पडलेच वाटतं. एकदम बेटर फिलिंग भाऊ. चांगलं ना. नेक्स्ट टाइम येणार ना. येताला ना, आपल्याच गाव असताला ना. हो या, नक्की या. येत मित्रांनो, फायनली खूप दिवसानंतर मी व्हिडिओ एंड करतोय. तर कायाकिंगला गेलोय आणि माका मजा आयली. तर तुमका मी नंबर देते खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुमका पण जाऊचं असा तर तारकर्ली बीच जवळ एकदम टच असं स्पॉट आहे कायाकिंग करू. आणि थंयचा म्हणजे तुमका थंय फिरायची गरज नाही. लगेच बीचवर जाऊन लगेच कायाकिंग थंय सगळा एकाच जाग्यात. थंयात तुमका स्कुबा डायव्हिंग, थंयच सगळं वॉटर स्पोर्ट्स सगळा एका जाग्यात. त्यामुळे तुम्ही गेलाच तारकर्ली तर नक्की व्हिजिट करा या कायाकिंग करू. बस बाय, टेक केअर.